शिरपूरच्या वाठोडा येथे आईची लाकडी दांडक्याने मारून निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकरी मुलाच्या थानेर पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुसक्या आवळल्या आहेत। शिरपूरच्या थाळनेर येथील वाठोडे गावात मुलानेच आईची लाकडी दांडक्याने मारहाण करत निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। आईने बनवलेले मासे हे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून या मुलाने आईची निर्गुणपणे हत्या केली आहे। आईची हत्या केल्यानंतर मुलाने घटनास्थळावरून पळ काढला होती। या घटनेची परिसरात बोंबाबोंब झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली। पसार झालेल्या मारेकरी मुलाचा पोलिसांनी शोध घेतला आहे। मारेकरी मुलगा हा शेतात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी या मारेकरी मुलाचा शोध घेत त्याचा मुसक्या आवळल्या आहेत। त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून विविध कलमान्वये त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे। दिनांक 25/5/25 रोजी आम्हाला सकाळी 5:30 सुमारास माहिती मिळाली की ताजपूर शहरातील वाठोडेपात शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे। त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी अंमलदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता। त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझी आजी नावे टिबाबाई देवला पावरा, माझे मामा अवलेस देवला पावरा असे व मी या ठिकाणी राहत होतो। काल दिनांक 24/5/25 रोजी सायंकाळी माझ्या आजीने माशाची भाजी बनवली होती। सदर माशाची भाजी ही कुत्र्याने खाल्ली। त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता। त्यानंतर माझे मामा अवलेस पावरा याने माझी आजी टिबाबाईचा लाकडी दांडक्याने डोक्यावर व तोंडावर मारून तिचा खून केला आहे अशी माहिती सांगितली। आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असता तर आरोपी त्या ठिकाणून पसार झाला होता जंगल भागामध्ये। मग आम्ही लागली 4 टीम तयार केला। 4 ते 5 किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे शोधून काढला। त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदवंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली। त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मयत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 75/25 BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे।